शेतकरी मित्रांनो नमस्कार. यावर्षी आपल्याला पावसाळा खूप लवकर चालू झाला आणि पावसाने पूर्व मशागतीला देखील वेळ आपल्याला दिला नाही. तरीसुद्धा आता शेतकऱ्यांची वापसा पाहून शेतं तयार करायचं काम चालू आहे. आता हे आहेत खेडे येथील दामोदर विष्णू चव्हाण यांच्या शेतामध्ये मी आलो आहे आणि हे सोयाबीनसाठी सरी काढत आहेत. यांचा आपण शेतीसाठी प्लॉट घेतला आहे आणि आता हे सरीवर टोकन पद्धतीने सोयाबीन लावणार आहेत. तर आपण आता बीज प्रक्रिया कशी करायची हे पाहूया. तर आता हे यांनी बियाणं आणलेलं आहे. बियाणं खोलताना बियाण्याची बॅग खोलताना खालच्या बाजूने कधी पण शिलाई उसवून बॅग खोलावी. कारण काय होतं, खालून बॅग खोलल्यामुळं वरच्या बाजूनी बॅगला जो टॅग लावलेला असतो तो टॅग व्यवस्थित राहतो. आणि या पद्धतीने आता त्यांनी बॅग खालच्या बाजूनी शिलाई उसवून खोललेली आहे आणि हे आहे सोयाबीनचं बियाणं. खालून खोलल्यामुळं वरच्या बाजूला असलेला टॅग आणि त्याला असलेली चिठ्ठी ही व्यवस्थित राहिलेली आहे. म्हणजे जर पुढं मागं बियाणं खराब निघालं तर आपल्याला त्याचा उपयोग होतो. आता आपण हे बियाणं बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण एका घमिल्यामध्ये घेत आहोत. तर पहिल्यांदा आपण करणार आहोत जैविक बीज प्रक्रिया. त्याच्यामध्ये आहे NPK महाजैविक आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत ट्रायकोडर्माची बुरशीनाशक म्हणून बीज प्रक्रिया. हे सर्व जैविक औषध बियाण्याला व्यवस्थित चिटकण्यासाठी काळा गूळ आपल्याला वापरायचा आहे. तर हा आहे काळा गूळ. आपण आता द्रावण तयार करूया. त्यासाठी पहिल्यांदा आपण प्लास्टिकचे किंवा रबराचे हातमोजे हातात घालायचे आहेत. म्हणजे आपल्यालाही काही इजा होणार नाही. प्रथम घ्यायचं आहे वाटीमध्ये एका पाणी घेतल्यानंतर त्याच्यात हा काळा गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. काळा गूळ यासाठी वापरायचा आहे की जे औषध आपण लावणार आहोत ते बियाण्याला व्यवस्थित चिटकलं पाहिजे. हे औषध आपण जैविक औषध NPK चांगलं बाटली हलवून घ्यायची आहे. हलवून घेतल्यानंतर ते या गुळाच्या द्रावणामध्ये आपल्याला टाकायचं आहे. गुळाच्या द्रावणामध्ये आता हे आपण लिक्विड जैविक NPK घेतलेलं आहे. आपण रायझोबियम PSB आणि KSB हे पावडर फॉर्ममध्ये सुद्धा वापरू शकता. आता याच्यामध्ये रायझोबियम PSB आणि KSB हे तीनही घटक उपलब्ध आहेत म्हणून आपण हे एकत्रितरित्या घेतलं आहे. हे द्रावण टाकल्यानंतर पुन्हा गुळाचं द्रावण हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर या पद्धतीने गुळाचं केलेलं हे द्रावण बियाण्यावर हळुवारपणे सर्वत्र शिंपडून घ्यायचं आहे. जास्त शिंपडायचं नाही. बियाणं ओलं गचगचित होता कामा नये. बियाण्याला फक्त आपल्याला वरच्यावर औषध लावायचं आहे. तर आपण या पद्धतीने बियाण्यावर औषध शिंपडून घेत आहोत. बियाण्यावर औषध शिंपडून झाल्यानंतर बियाणं हळुवार पद्धतीने चांगलं एकत्र करायचं आहे की जेणेकरून ते शिंपडलेलं औषध प्रत्येक बियाला व्यवस्थित लागेल. या पद्धतीने बियाणं मिक्स करा. हळुवारपणे मिक्स करा. हातात हँडग्लोव्ज असल्यामुळं हाताला औषध अजिबात लागत नाही. हे पहा, थोडासा ओलावा बियाला आलेला दिसत आहे. या पद्धतीने एवढाच ओलावा बियाला येईल याच प्रमाणात आपल्याला द्रावण तयार करायचं आहे आणि ते बियाण्यावर शिंपडायचं आहे. तर चला आता यानंतर आपण याला ट्रायकोडर्माची पण बीज प्रक्रिया लगेच करून घेऊ. आता त्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडासा काळा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. थोडासा गूळ मिक्स करून ते पाणी पुन्हा असं व्यवस्थित तो गूळ पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा विरिडी, आता हे आपल्याला पावडर फॉर्ममध्ये आहे, तर ही त्याची पावडर या द्रावणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता हे आपण एक प्रायोगिक तत्वावर प्रयोग करत आहोत. तर साधारणपणे 1 एकर बियाण्यासाठी आपल्याला 250 ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि 250 ग्रॅम ते 250 ml महा NPK म्हणून आपल्याला द्रावण वापरायचं आहे. प्रमाण लक्षात ठेवा. 1 एकर बियाणे म्हणजे 30 किलो बियाणे आपल्या सोयाबीनचे लागते. तर 30 किलोसाठी आपल्याला 250 ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि जर पावडर फॉर्ममध्ये PSB वगैरे किंवा रायझोबियम असेल तर ते सुद्धा 250 ग्रॅम वापरायचं आहे. तर या पद्धतीने चमच्याने किंवा आपल्या हातानेच आपण हे ट्रायकोडर्माचं द्रावण देखील आपण ह्या बियाण्याला वरच्यावर टाकायचं आहे. वरच्यावर टाकल्यानंतर आता ही बीज प्रक्रिया आपण एकत्रित का केली नाही, तर जे पहिलं जे औषध होतं ते आपल्याला जैविक खत म्हणून आपण ते बियाण्याला लावलं होतं आणि हे जे ट्रायकोडर्मा आहे हे एक बुरशीनाशक म्हणून आपण बियाण्याला चवळतो आहे. म्हणून आपण ते एका वेळेस मिक्स करून बियाण्याला लावलं नाही. हे सर्व जैविक आणि बुरशीनाशक औषधे बियाण्याला लावल्यानंतर आणि मिक्स केल्यानंतर बियाणं असं एकसारखं
आपल्याला अर्धा तास सावलीमध्ये सुकवायचं आहे. म्हणजे आपल्याला पेरताना किंवा टोकन करताना त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. सुकवण्यासाठी आपण फॅनचा देखील घरामध्ये असेल तर वापर करू शकतो. शेतामध्ये असेल तर सावलीमध्ये झाडाखाली आपण हे बियाणं सुकून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण पेरणीसाठी वापरायचं आहे. तर आता चला, सरी तर काढलेलीच आहे आणि आता या पद्धतीने टोकन पद्धतीने आपण लागवडसुद्धा सुरू केलेली आहे. आणि टोकन पद्धतीने लागवड करताना कमीत कमी 1.5 फुटाची किंवा म्हणजेच 45 ते 60 सेंटीमीटर रुंदीची सरी काढायची आहे आणि लागवडीचं 2 बियाण्यातलं अंतर 22 ते 30 सेंटीमीटरपर्यंत ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हेक्टरी रोपांची संख्या मेंटेन करता येते, हवा खेळती राहते, कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून BBF पद्धतीने किंवा टोकन पद्धतीनेच सोयाबीनची लागवड करावी आणि एकरी 4 ते 5 क्विंटलनी उत्पादन वाढवावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सरी वरंभ आणि BBFचा असा एक फायदा होतो की त्याच्यामध्ये पाणी साचत नाही आणि मरही कमी होते. त्याचप्रमाणे आपल्याला औषध फवारणी करणे देखील अतिशय सोपे होते. त्यामुळे सरी वरंभ आणि BBFचाच वापर करावा. जास्त पाणी झाले तर काढून देता येते आणि कमी पाणी असेल तर पाणी आपल्याला भरता देखील येते. असा हा दुहेरी फायदा BBF आणि टोकन पद्धतीचा आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि यावर्षी BBFचा वापर करा.